नमस्कार आचार्यजी. माझा आवाज येतोय ना? माझं नाव निधी आहे आणि मी एक आय-टी प्रोफेशनल आहे. आपल्याशी बोलण्याची संधी मिळते याचा मला खूप सन्मान वाटतो. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे, अभ्यासानुसार एखादी गोष्ट सलग 21 दिवस केली तर ती सवय बनते. मग जर आपण एखादी गोष्ट वारंवार करत राहिलो, तर करता बदलता येतो का? नाही. करता आधीही तोच होता, जो बेशुद्धीत सवय लावून घेत होता. 21 दिवसांनंतरही एकच नवी गोष्ट घडली. बेशुद्धीत सवय लावून घेण्याचा आणखी प्रसंग तयार झाला. पहिल्याच दिवशी तुम्हाला माहिती होतं ना, की तुम्ही तेच आहात, जिला 21 वेळा केल्यावर एखादी सवय लागणार आहे. म्हणूनच तर सुरुवात केली ना. पहिल्याच दिवशी तुम्हाला माहिती होतं, की 21 दिवस केल्यावर सवय लागेल. हो ना? मग पहिल्या दिवशी तुम्ही तेच होतात ना. हो की नाही? हो. आणि 21व्या दिवशी काय झालं? 21व्या दिवशी सवय लागायला लागली किंवा लागली. पण 21व्या दिवशी जे घडलं, ते पहिल्या दिवसापेक्षा वेगळं होतं का? पण फक्त एक सवय लागली ना. पण तुम्ही तर तेच आहात ना. तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली. पण तुम्ही आहात तेच. उदाहरणार्थ वाचनाची सवय लावली. समजा आधी तुम्हाला वाचनाची सवय नव्हती. आता 21 दिवस तुम्ही प्रयत्न केला. तर रोज वर्तमानपत्र किंवा मासिक वाचायचं. हळू-हळू वाचायला आवडायला लागलं किंवा तुम्ही कुठली चांगली सवय लावून घेतली. चांगली सवय अशी काही गोष्टच नसते. कोणतीही सवय चांगली नसते. चांगली सवय असा काही प्रकारच नाहीये. समजा तुम्ही चालण्याची सवय लावली किंवा व्यायामाची तरीही सवय चांगली लावली. सवय असं काहीही नसतं. प्रत्येक सवय तुम्हाला सवयींच्या अधीन राहायला शिकवते. ती तुम्हाला तेच ठेवते. सवयींचा गुलाम. उदाहरण देतो. मी चालण्याची सवय लावतोय. माझ्या मनात काय आहे? माझं वजन कमी होईल. पण प्रत्यक्षात मी काय म्हणतो? मी सवयींचाच गुलाम बनतो. जे काही करीन, ते सवयीने करीन. जो माणूस सवयीने चालतो, तो सवयीने समोसा पण खाईल. ज्या गोष्टीला तुम्ही चांगली सवय म्हणता, तिच्यासोबत वाईट सवय येणारच. कारण सवय म्हणजे सवय. वाईट सवयीचा इलाज चांगली सवय नसते. वाईट सवयीचा इलाज आहे शुद्ध. पण संपूर्ण सेल्फ हेल्प साहित्य हे तुम्हाला सांगतच नाही. ते तुम्हाला सांगतं स्वतःच्या मनाला कसं मॅनिप्युलेट करायचं. तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं सेल्फ मॅनिप्युलेशन आहे. सेल्फ डिझॉल्युशन नाही आहे. हाऊ टू ट्रिक द सेल्फ. अशी सवय लावा, तसं करा, असं करा. आपण स्वतःलाच फसवत राहतो. पण त्यामुळे आपण शहाणे होत नाही. उदाहरणार्थ एक माणूस सकाळी उठतो आणि त्यानं सवय लावलेली असते, की कुठताच चालायला जायचं. तो न विचार करता, न समजून घेता चालायला जातो. असंच झालं ना? जसं तो न विचार करता चालायला गेला, तसंच तो आयुष्यात आणखी 10 गोष्ट करेल, न विचार करता. कारण त्याची मूळ सवय चालणं नाही. त्याची मूळ सवय आहे न विचार करणं, न समजता करणं. ही मूळ सवय त्याच्याकडून अजून 100 गोष्टी करून घेईल. म्हणून चांगली सवय अशी काही नसते. लोकसंस्कृतीत ही कल्पना आहे. काही चांगल्या सवयी लावा. पण कोणतीही सवय चांगली नसते. मग मग स्वतःला बदलायचं कसं? आज आपण कर्ता बदलण्याबद्दल बोललो ना? तुम्ही ऐकलं का? कर्ता कसा बदलतो? एकच विधी आहे. कर्माचं अवलोकन. गोष्ट संपली. पण आपण आग्रह धरतो, की चांगल्या सवयी हव्यात. म्हणून लगेच असा तर्क येतो, की कर्ता बदलता येत नाही. किमान 500 तासात 5000 वेळा मी सांगितलंय, की कर्ता कसा बदलतो. तुम्ही जे काही करत आहात ते सवयीमुळेच होत आहे. हे एकदा दिसलं, की कर्ता बदलतो. कर्ता अदृश्य असतो. तो फक्त आपल्या कर्मामधून प्रकट होतो. कर्त्याच्या सगळ्या सवयीच त्याचं कर्म बनतात. स्वतःचं कोणतंही कर्म पाहिलं तर कळेल. ते कर्म नाही, ती फक्त एक सवय आहे. सवय म्हणजे काय? जे काही अंधपणाने बेशुद्धीत केलं जातं, त्यालाच सवय म्हणतात. शास्त्रीय भाषेत सवयीलाच वृत्ती म्हणतात.
टेंडन्सी टेंडन्सी यावर संपूर्ण सत्र झालंय. ते नक्की शोधा, वाचा. सवय आणि अभ्यास यात काय फरक आहे? सवय आणि अभ्यास यात काय फरक आहे? एकदा शोधा आणि वाचा. आता एक अतिरिक्त प्रश्न होता, विचारू का? हं. आपण देवतांना अर्पण करण्याबद्दल बोलतो. देवांना म्हणजे श्रेष्ठ लोकांना, आपल्यापेक्षा श्रेष्ठ. तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांबद्दल ठीक आहे. पण जे आपल्यासारखे आहेत किंवा आपल्यापेक्षा कमी आहेत, त्यांच्यासोबतही वाटून घ्यावं का? त्याचा काही फायदा नाही का? आणि तोही यज्ञ नाहीये का? तुम्ही गाडी चालवत आहात. शेजारी तुमचं मूल बसलंय, ज्याला गाडी चालवता येत नाही. तुम्ही स्टिअरिंग द्याल का त्याला? नाही, आपण चर्चा केली. चांगली गोष्ट आहे माझ्याकडे. काहीही चांगलं असू शकतं ना? चांगलं तेच आहे जे उंच नेतं. चांगलं म्हणजे जे फक्त चवीला चांगलं वाटतं ते असं नाही. चांगलं म्हणजे उच्च. संसाधन. संसाधन. यज्ञामध्ये संसाधन तिथे ठेवले जातात जिथे ते असायला हवेत, हो ना? ती गोष्ट त्यालाच दिली जाते. सो तिचा सर्वोत्तम उपयोग करू शकतो. गाडीचं स्टिअरिंग तुम्ही स्वतःकडे ठेवाल. ते एखाद्या अज्ञानीच्या हातात देणार नाही. आणि जर अज्ञानी व्यक्तीच्या हातात असेल तर ते त्याच्याकडून काढून घेणं हेच यज्ञ आहे. इथे चांगल्या चांगल्या गोष्टी वाटण्याची चर्चा नाही चालली आहे. जीवन भोगासाठी नाही. प्रत्येक गोष्ट मुक्तीकडे नेणारं संसाधन आहे. ते संसाधन त्याच्याच हातात द्या, जो खरंच मुक्तीची इच्छा ठेवतो. जो संसाधन खाऊन टाकेल, त्याला द्यायचं की जो त्याचा उपयोग करेल त्याला द्यायचं? बोला. ₹20 घ्या. एक जण पुस्तक घेईल त्यातून, दुसरा जिलबी घेईल. तुम्ही कोणाला द्याल? हा यज्ञ आहे. जो जिलेबी खाईल त्याला देऊ नका. ते ₹20 त्याला द्या, जो पुस्तक घेईल, वाचेल, लिहेल. किंवा त्याला जास्त गरज आहे. गरजेचंही एकच मोजमाप आहे. एकच मूलभूत गरज आहे. मुक्ती. दुसरी काहीच गरज नाही. कोणी म्हणेल मला खूप गरज आहे, मी जिलेबी खाईल. ती गरज मान्य नाही. एकच गरज आहे. जो संसाधनांचा वापर त्या गरजेच्या दिशेने करतो त्यालाच संसाधन द्या. हेच यज्ञ आहे.